1981 पासून ते 98 पर्यंत आर्मीमध्ये होतो मी. त्याच्यानंतर मी पोलीस डिपार्टमेंटला होतो साहेब. 98 पासून ते 20 पर्यंत, मार्च 20 पर्यंत होतो. आता मला रिटायर होऊन 6 वर्ष लागलेलं आहे. तिकडे बी रिटायर, इकडे बी रिटायर. हो साहेब. जिकडे नाही रिटायर व्हायचं. हे नाही रिटायर व्हायचं साहेब. नाही. आनंद येतो इथं आलं. जगात कुठे रिटायर झालं तर शेवट इथं करायचं. हा, आपल्याला सगळे रिटायर करतील पण शेती रिटायर करू शकत नाही आपल्याला. क्या बात आहे. 6 लाखापर्यंत गेलो सुरुवातीला. बर. हा, या वर्षी 10-11 लाखापर्यंत गेलेलं आहे. म्हणजे उत्पन्न झालंय काढून? हा, उत्पन्न चालू आहे साहेब. बहुतेक 10 टनाच्या वर गेले सध्या तरी. 10 टन. हा, 10 टन. हे जे आहे ना, मराठवाड्यामध्ये खूप आहे. हा, सनबर्निंग बर्निंग खूप आहे. हो. नंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे फुटवे नाही आहे व्यवस्थित, पिवळेपणा फार आहे. हा, तुमच्या बागामध्ये. बरोबर. तुमच्या बागेमध्ये पिवळेपणा का नाही आहे? आता पाऊस किती चालू आहे? पाऊस आहे हे विचारायची गरज नाही, खाली दिसतंय. खालीच हे. जमीन शेवळ आहे. बरोबर आहे. एवढा पाऊस आहे. हो. तुमच्या खाली एक तलाव भरलाय छोटा. हो, वरी 2 तलाव आहे. वर 2 तलाव आहे, पाहिले मगाशी ड्रोन मधून मी. आणि पाट वाहतोय शेजारी. हो. विहिरीतलं पाणी काढून दिलंय पाटा. हो. हा, हो. एवढं पाणी आहे. एवढं तरी खालच्या तळाला लावून साचलेलंच आहे ते. ड्रोन मधून दिसतंय सगळं. हो सर. एवढं पाऊस असल्यावर ड्रॅगन तर समजून जायला पाहिजे. बरोबर साहेब. त्याचं खात आपला एसटीची वैदिकचं आहे ना आपला. हा ना. त्याच्यामुळे स्ट्रॉंग आहे ह्याच्यात. मी युट्यूबला तुमचे बघितली मुलाखती वगैरे. बर. तेव्हापासून मी सुरुवात केली मग टाकायला. मग तेव्हापासून कुठला ह्याला अजिबात रासायनिक खतच नाही आतापर्यंत. कुठली रासायनिक लावल्यापासून नाही, अजिबात नाही. आपलं बी फळ जर खाल्लं तर ह्याच्यात टेस्ट वेगळी लागते, दुसऱ्याची वेगळी लागते. 450 ग्रामपासून 950 ग्रामपर्यंत फळ गेलेलं आहे. अच्छा, जम्बो आहे. हा, या सिटीचे जे आहेत त्याचाच डोस किंवा ह्या फवारण्या चालू असल्यामुळं आपला दुसरा कुठलाच फवारणी करायची गरज नाही. काहीच नाही. हा, ह्याच्यावर कुठलं आता हे पिवळं कुठलं थेंब हे पॉईंट सुद्धा नाही, एवढे पाऊस असून सुद्धा. कार्बनसाठी RNPH आणि नायट्रोजनसाठी कृषी अमृत. तर या दोघांचा रेशो काय झाला पाहिजे? मेंटेन झाला पाहिजे. आलं लक्षामध्ये? मग तो रेशो जेव्हा मेंटेन होईल तेव्हा तुमचं ग्रोथ आणि उत्पादन या दोघांची काय राहील? बरोबरी राहील. की रासायनिक खत आपण किती वर्ष घालणार आहे तुम्ही? आता समजा हे ड्रॅगन फ्रूट आहे, या वर्षी घातलं, पुढच्या वर्षी घातलं, तिसऱ्या वर्षी घातलं, तुमची जमीन नापीक बनणार आहे नंतर. त्याला तुमची आता ही जमीन तर पलटी होणारच नाही. बरोबर. फिक्सच आहे 10-20 वर्षासाठी या ठिकाणी. बरोबर. हा, त्यासाठी हे आपले जे आपलं हा एसटी वैदिकच जे आहे ना ते बसवलं चालणं गरजेचं आहे. समजा जे काही स्पॉट तुम्हाला दिसतात, जो पिवळेपणा थोडाफार दिसतो ना, त्याचं कारणीभूत काय आहे की याच्यामध्ये जे हे आहेत काय नायट्रोजन लेवल आहे जास्त. कृषी अमृत गेल्यामुळे नायट्रोजन लेवल काय झाली आहे? वाढली. आलं लक्षामध्ये? आणि मग नायट्रोजन लेवल ज्यावेळेस वाढली तुमची, तर याचा अर्थ आपल्याला काय कळतोय की नायट्रोजन लेवल वाढल्यामुळे ते पिवळं पडलंय. म्हणजे त्याच्यामध्ये जो कार्बन यायला पाहिजे होता, जेवढा नायट्रोजन यायला तेवढा कार्बन यायला पाहिजे होता, तेवढा बॅलन्स झाला नाही. तुम्ही लागवड काहीही करा, ऊस करा किंवा सोयाबीन करा, तुम्ही हे प्रॉडक्ट तुम्ही वापरा. बरोबर. तुम्हाला उत्पन्न मिळणारच आहे ते. काही करा तुम्ही, कुठली बाग करा तुम्ही. आता समजा मला 10 लाख मिळाले, याच्यातून मला समजा 2.5 लाख रुपये माझा खर्च झाला खात्याला. बरोबर. बरोबर. बाकीचे माझे शिल्लकच राहिले ना ते. पण आधी जे भांडवल लावलं तुम्ही म्हणून मग तुम्ही ते म्हणतील ना. भांडवल तर लावावं लागेल ना सर. माझं म्हणजे त्या शेतकऱ्यांना माझं काय मत आहे का तुम्ही त्यांनी 1 एकर लावा, तुम्ही बिगाभर लावा ना. सर केमिकल लॉंग लाईफ नाहीये, तात्पुरतच आहे ते. पण ते तर जवळ 20 वर्ष शेती करतात केमिकलवर. मग तेच काय प्रत्येक वर्षी टाकत चालायचं ना.
ते टाकायचं तेवढंच काढायचं हा पण जमिनीचा पोत घसरतो साहेब. माझा मेला नातू झाला खुर्च्या खोट उभा राहिला हा. बस काहीच नाही काहीच नाही तोंडाला तोंड मिळतं फक्त त्यांचं काय वाटतं ते तुम्हाला? नाही केमिकल नाही साहेब बरोबर हा? नाही केमिकल. मार्केटमध्ये जी आपण व्यापाऱ्याकडे जी फळं घेऊन जातो आपण, हा हा त्या ठिकाणी हम्म. मग ते ज्या दिवशी आपला माल गेला नाही तर त्या दिवशी दुसऱ्या आडतीवर माल आलेला होता हा हा आणि ते मग माझ्या आडत्यानं म्हणले की गडसाहेब तुम्ही माल दुसऱ्या आडतीवर टाकला आज. मी म्हणलं, नाही टाकला मी माल. बर म्हणले ते कसं काय म्हणायचं, हे गडसाहेबाचा माल आहे म्हणून विकलेत. म्हणलं, ते आपलं ते ब्रँड आहे म्हणलं, आपलं ते बर बर ब्रँड आहे. हा हा अच्छा हा आपल्या नावानं पण विक्री करतात तिथे त्या ठिकाणी, अच्छा. गडसाहेबाचा माल आहे म्हणून असं. बर बर हा. बाहेरूनच कौतुक ऐकाय म्हणजे इतरांकडून नाही शेतीमध्ये या भागामध्ये या जमिनीमध्ये अशी बाग टिकवणं म्हणजे सोपं नाही जबरदस्त तुम्ही टेस्ट करून बघा मार्केटमध्ये हा. माल गेल्यावर व्यापारी जे खरेदी करते 4 कॅरेट 5 कॅरेट हा ते स्वतः म्हणते ते मध्ये गरज साफ का माल है. हा म्हणजे माल पाहून हाँ, सांगता माल बोल गरज साफ का माल है, इसमें कुछ भी नहीं है. और गरज साहब ने बोलना चाहिए ये स्थिति वैदिक का माल है हाँ. तुमचे येते ना साहेब व्हिडिओ? वरती. हा व्हिडिओ रोज बघता? तुमचे बघतो ते तुम्ही एक दाखिल होतं उदाहरण. मला आता काय करायचंय, बस झालं मी एवढं 2 रूमचं घर ऐकलं स्लॅबचं झालं बा एवढं. अरे तू गाडी घे, तुझे मुलं बाळ हॉटेलमध्ये जातील हे पाहायला आपलं दूरदृष्टी तात्पुरता विचार नाही करायचा. बरोबर, अरे, पायाजवळ नाही पाहायचं. राहिलं ते राहून जाईल ना ते. मोठं स्वप्न बघायचं. हा, बरोबर आहे की. आपण हे जून 2023 मध्ये लागवड केलेली आहे. बरोबर हा त्याच्या आता ह्या जून 25 ला 2 वर्ष झाली आहेत. 2 वर्ष झाले हा 2 वर्ष. मागच्या वर्षी काय उत्पन्न काढलं उत्पन्न साहेब त्याच्यामध्ये 6 लाखापर्यंत गेलं सुरुवातीला. बर हा यावर्षी 10-11 लाखापर्यंत गेलेलं आहे. म्हणजे उत्पन्न झालंय काढून हा उत्पन्न चालू आहे साहेब. किती फ्लश काढले मला वाटते बहुतेक 10 टनाच्या वर गेले सध्या तरी. 10 टन हा 10 तुमच्या इकडं मराठवाड्यामध्ये ज्या लोकांनी केलंय ड्रॅगन टन. त्यांची काय परिस्थिती आहे त्यांच्या बागा साहेब बघा त्या सध्या त्यांच्या कंडिशनमध्ये बघा, आपली बाग बघा, एवढा पाऊस असून सुद्धा हे हिरवंगार आहे. हे जे आहे ना हा. मराठवाड्यामध्ये खूप आहे हा सनबर्निंग. बर्निंग खूप आहे हो नंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे फुटवे नाही आहे व्यवस्थित पिवळेपणा फार आहे हा तुमच्या बागामध्ये बरोबर. तुमच्या बागेमध्ये पिवळेपणा का नाही आहे आता पाऊस किती चालू आहे 4-5 महिने झालं साहेब पाऊस चालू. बघा 20 मला वाटतं 10 मे पासून पाऊस सुरू आहे. किती पाऊस आहे हे विचारायची गरज नाही खाली हा. दिसतंय खालीच हे. हा. बरोबर आहे एवढा पाऊस आहे हो तुमच्या खाली एक तलाव भरलाय छोटा हो वरी 2 तलाव आहे. वर 2 तलाव आहे पाहिले मगाशी ड्रोन मधून मी आणि पाट वाहतोय शेजारी हो विहिरीतलं पाणी काढून दिलंय पाटा हो हा हो एवढं पाणी आहे एवढं तरी खालच्या तळाला लावून साचलेलंच आहे ते. आहे ड्रोन मधून दिसतंय सगळं हो सर एवढं पाऊस असल्यावर ड्रॅगन तर सोडून जायला पाहिजे बरोबर साहेब. त्याचं खात आपला एसटीची वैदिकचं आहे ना आपला, हा ना त्याच्यामुळे स्ट्रॉंग आहे. ह्याच्यातून आपण 2 वेळेस घातला, आता जूनमध्ये घालतो आणि जानेवारीमध्ये घालतो मी. 2 बेसल टाक 2च बेस टाकतो आणि 10 दिवसाला फवारणी आपल्या. काय क्रॉप चार्जर वगैरे हां मग त्या फवारण्या करण्यापेक्षा अजून एक बेसल डोस टाकायचा ना हो. सोपं काम बेसल डोस टाकला म्हणजे फवारणीचं कामच नाही कामच नाही बरोबर. मग जर तुम्ही बेसल डोस जर नाही टाकला तर मग फवारणी करावं लागते बरोबर. ड्रेंचिंग करावं लागतं हो तुम्ही लागवडीपासून वापरताय का काय कसं आहे लागवडीपासून म्हणजे साहेब जानेवारी 24 पासून सुरुवात केली मी. बर हां जानेवारी हां मी यूट्यूबला तुमचे बघितले मुलाखती वगैरे, बर तेव्हापासून मी सुरुवात केली मग टाकायला. मग तेव्हापासून कुठला ह्याला अजिबात रासायनिक खतच नाही आतापर्यंत. कुठली रासायनिक फवारणी लावल्यापासून नाही अजिबात नाही. बरं. आपलं बी फळ जर खाल्लं तर ह्याच्यात टेस्ट वेगळी लागते दुसऱ्याची वेगळी लागते. बर आणि आपलं फळ जे कमीत कमी हां 450 ग्रामपासून 950 ग्रामपर्यंत फळ गेलेलं आहे. अच्छा जम्बो आहे हा शी व्हरायटी जम्बो. हा बर 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 तुम्ही शेतीमध्ये वळाले कसे तुमचा परिचय द्या ना जरा साहेब मी माजी सैनिक आहे. बर अरे वा जय जवान 1981 पासून ते 98 पर्यंत आर्मीमध्ये होतो मी. बर शेतीची आवड पूर्वीपासूनच आहे माझी वडील कधीपासून 98
81 ते 98 17 वर्ष. बर बर आणि त्याच्यानंतर मी पोलीस डिपार्टमेंटला होतो साहेब. बर. हा 98 पासून ते 20 पर्यंत, मार्च 20 पर्यंत होतो. आता बापरे. मला रिटायर होऊन 6 वर्ष लागलेलं आहे. तिकडे बी रिटायर, इकडे बी रिटायर. हो साहेब. जिकडे नाही रिटायर व्हायचं हे नाही रिटायर व्हायचं साहेब. नाही. हा हे बर बर. आनंद येतो इथं आलं. जगात कुठे रिटायर झालं हा तर शेवट इथं करायचं. हा आपल्याला सगळे रिटायर करतील पण शेती रिटायर करू शकत नाही आपल्याला. क्या बात आहे, क्या बात आहे, व्हेरी गुड. शेवटी शेतकरी कधी रिटायर होत नसतो. नाही साहेब. आतला शेतकरी जिवंत राहतो. हो काय आनंद वाटतो तुम्हाला, मला सांगा ना. खूप समाधान वाटतं साहेब. हा. हे जे आपण आपले STC वैदिकचं जे आहे जे किट देते ते. SCT. हा SCTचे जे आहेत त्याचाच डोस किंवा ह्या फवारण्या चालू असल्यामुळं आपला दुसरा कुठलाच फवारणी करायची गरज नाही. काहीच नाही. हा ह्याच्यावर कुठलं आता हे बघ, पिवळं कुठलं थेंब हे पॉईंट सुद्धा नाही एवढे पाऊस असून सुद्धा. म्हणजे किरकोळ कारकोळ डाग जर सोडले तरी तुमचे 2च बेसल डोस मला म्हणेन. हो ते जर बेसल डोस जर अजून जास्त असले तर हे पण राहणार नाही. हो. मला अजून एक आयडिया आहे, तुमचा बेड अजून उंच होऊ शकतो. हो साहेब करायचे त्याला. हो म्हणजे हा बेड जर एवढा पाऊस होतोय ना, हो हो तुमची जमीन पण काळी आहे. हो तुम्ही जर खालून जर आणखीन जर हे केलं तर हा बेड अजून मोकळा होईल. होतं साहेब. आणि एक बेड जर उंच झाला आणि जर खाली जर जमीन खाली गेली तर अजून तुमचं ग्रोथ वाढेल. हो साहेब. मुळांना पसरायला आणखीन छान. चान्स मिळेल. तुमचा माल मागच्या वर्षी किती केला म्हणले? 4-5 लाख. हा 6 लाखापर्यंत गेलं की आणि या वर्षी 10 लाखापर्यंत गेलं. गेलंय. हो बरं. आणि आता किती निघेल असं वाटतंय? आणखी साहेब 2-4 लाखापर्यंत जाते. बरोबर आहे नोव्हेंबर ना? चालतंय. तुम्ही जर बेसॉल जर एक्स्ट्रा टाकला असता तर तेच 4 लाखाचे परत 10 लाख झाले असते. हो साहेब. उत्पादन वाढीसाठी नंबर 1 खात. किती बेसॉल डोस आता तुम्ही 2 टाकले होते. काय काय टाकलं त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये आता हे जे, कृषी अमृत पूर्ण झालं टोटल किती यांच्याकडून. कृषी अमृत टाकता? किती क्षेत्र आहे हे? हे साहेब 1.5 एकर, 1.5 दीड पावणे 2 एकरला एकर किती बॅग टाकता त्याला 80 बॅग टाकले साहेब. एका बेसला? हा, आणि त्याच्याबरोबर जे SSM हा किती टाकलं? SSM 5 होते हा आणि RNPS RNPH असतं परत. करी 3 किलो. SSM टाकले SSM 5 आणि RNPH किती? 3. तीन. मग असं का बरं केलं? कृषी अमृत 80 बॅग हो. आणि मग RNPH का कमी केलं? मनी 7 डोस त्याप्रमाणे हो. टाकला आपण. मला एक सांगा, आपला नियम काय आहे? आपला विधी काय सांगते? आपलं कृषी अमृत जेवढं प्रमाणात टाकू त्या हा. प्रमाणात आपल्याला RNPH टाकायचे. हा, हा. PH इज इक्वल टू K. म्हणजे RNPH जे आहे ते कृषी अमृत, समजा तुम्ही जर प्रत्येक 15 ते 20 बॅगला एक धरायचा, बरं का, एक एकाचा डोस धरायचा 15 ते 20 बॅग. 20. कशाला? बागायतीला. हो मग 15 ते 20 बॅग मागे एक 3 किलोचं पॅक आलं पाहिजे. हो 3 किलोचे 12 किलोचे एक सेट झाला, बरोबर आहे हा, हो, ना? हो. एक एकचा सेट म्हणल्यावर 12 किलो, 4 ते 12. 12. मग जर तुमचे 20चे जर 40 झाले तर 6 किलोचा सेट पाहिजे. हो 6 चोक 24 किलो. जर तुमचं 60 किलो झालं, 60 पोती झाली तर तुमचे 3 चोक 12, 12 चोक 48 किलो पाहिजे. 48. तुमचं जर 80 पोते झाले तर याचे किती व्हायला पाहिजे? 4 पट म्हणजे 24 किलो पाहिजे. बरोबर. मग तुम्ही इकडे जर 24 किलो टाकत असाल तरच इकडे 80 पोते टाका. हो इकडे जर 60 टाकत असाल तरच इकडे तुम्ही इकडे 18 पोते टाका. बरोबर आहे की नाही? बरोबर. तुम्ही जर बॅलन्स नाही केला, याला CN रेशो असं म्हणतात. तुम्ही CN जर बॅलन्स नाही केला तर तुमच्या पिकामध्ये डिफिशियन्सी येणार, तुमचं पीक पिवळं पडणार, नायट्रोजन लेवल हाय होणार, कार्बन कमी पडणार. N म्हणजे वाढ आणि C म्हणजे उत्पादन. मग तुम्हाला उत्पादन पाहिजे आणि वाढही पाहिजे, कारण वाढ झाली तर उत्पन्न वाढेल. मग समजा तुमचे फांद्या वाढल्या तर तुमचं फळ वाढणार आहे, साजेस. परंतु नुसत्या फांद्या वाढून चालणार नाही, फळही वाढलं पाहिजे. म्हणून C पण मेंटेन करायचे. कार्बनसाठी RNPH आणि नायट्रोजनसाठी कृषी अमृत. तर या दोघांचा रेशो काय झाला पाहिजे? मेंटेन झाला पाहिजे. आलं लक्षामध्ये? मग तो रेशो जेव्हा मेंटेन होईल तेव्हा तुमचं ग्रोथ आणि उत्पादन या दोघांची काय राहील? बरोबरी राहील. बरोबर. काय वाटतं तुम्हाला? बरोबर साहेब. मग अशा प्रकारे जर आपण उत्पादन घेतलं तर काय वाटतं तुम्हाला? चांगलंच आहे. बरोबर आहे ना? हो. म्हणजे आज आम्ही जे रेकॉर्ड ब्रेक ऐकतो की काही शेतकरी सांगता की मी 10 टन घेतलं एकरी, काही जण सांगता 20 टन घेतलं, काही जण सांगतात 30 टन घेतलं. आता काल तर आम्हाला एक जण भेटलं, तुम्हाला 40 टन घेतलं. किती? 40 टन. 40 टन जर घेतलं उत्पादन, तुमचा सरासरी रेट काय भेटला?
साहेब गेल्या वर्षी रेट 140 पासून ते 90 पर्यंत होते. मी सरासरी 1,600 भेटलं. यावर्षी या वर्षी ज्या बागा ज्या झाल्या त्याच्यामुळं 110 पासून मिळाले रेट आपल्याला. बरं, किती 110 ते 90 पर्यंत चालते. बरं, म्हणजे 100 रुपये. हो. 100 रुपये धरला यावर्षी. जर तुमचं जर 10 टन निघालं तर 10 लाख रुपये होणार. हम्म. बरोबर आहे. 20 टन निघालं तर 20 लाख 20 लाख. 30 टन निघालं तर 30 लाख हो. रुपये. मग हे सगळं तुमचं कशावर अवलंबून आहे? तुम्ही डोस किती टाकता हम्म. आणि त्याचं बॅलन्सिंग करता का? बरोबर आहे. तुम्ही जर बॅलन्सिंग केलं तरच काय होणार? बरोबर. असं आहे. आलं लक्षामध्ये? एवढं सोपं आहे त्याचं. म्हणजे आपण जर अभ्यास केला की तुम्ही जर कार्बन आणि नायट्रोजन या दोघांचं जर बॅलन्सिंग केलं तर तुमचं उत्पादन जे आहे ते बरोबर तुमच्या ग्रोथला बॅलन्स करणार. काय वाटतं तुम्हाला? बरोबर. अशा पद्धतीने आपण केलं पाहिजे. काय वाटतं तुम्हाला? बरोबर असेल. म्हणजे जसं आपण म्हणतो की लहान मुलाची वाढ आणि त्याची हाडांची मजबूती या दोन्ही गोष्टी कशा पाहिजे? बॅलन्स. बॅलन्स. मग त्याप्रमाणे जर बॅलन्स केलं तर तुम्हाला काय मिळेल? त्याचं Benefit उत्पादनामध्ये रूपांतर मिळेल. हो. बरोबर आहे की नाही? एवढं सोपं आहे ते. तुम्हाला काय वाटतं? आता समजा तुमचं जे झाड आहे किंवा इतर तुमचे मित्रांचे जे काही हे आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बदल काय वाटतो? सर मी त्यांच्या पहिली गोष्ट त्यांच्या बागाकडे मी जातच नाही. आपण आपलं बघायचं एवढंच. हां दुसऱ्याच्या बागाकडे जातच नाही आपण. हां हं. आपण आपलं जे मार्गदर्शन कुठून यांच्याकडून घ्यायचं हां. आणि ते करत बसायचं. उलट आपल्याकडून बघून जातात सगळे इथून येऊन. किती येतात? हा आपल्याकडेच येतात तेच बघायला सगळं. बरं 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 बरं. आणि मग समजा तुमच्याकडे ज्यावेळेस येतात तुम्हाला मग मार्केटिंगवाले पण येत असतील ना तुमच्याकडे? येतेच जागेवर माल मागतात. बरं जागेवर मी येते स्वतः मार्केटिंग करतो मी. बरं जागेवर घेऊन जाणार म्हणजे तो काय करणार? तोडा आपल्यालाच लावणार. बरं बरोबर आहे. फक्त वाहतुकीचा खर्च त्याचा आहे, बाकी काय हां, Famous आहे. हां. त्याच्यामुळे आपणच करायची मार्केटिंग. शेतकरी स्वतः मग करायची तुम्ही कसं करता? स्वतः. म्हणजे मार्केटिंग कसं करता? आता इथून माल तोडला हां. मार्केटला घेऊन जायचा. बरं कॅरेट भरायची पद्धतशीर छाटणी करून हां. आणि छाटणी करायची गरज लागत नाही. जास्ती सगळं असेच फळं निघतात सगळे. बरं. मग हे फळं डायरेक्ट मार्केट. म्हणजे साईज एकदम एक नंबर निघते. हा. बरं. मग तुम्हाला रेट पण चांगला मिळतो. हो. मग साईजमध्ये जर व्हेरिएशन आलं तर रेट कमी होतो. हा. बरोबर आहे ना? मग तुम्हाला काय वाटतं की एकंदरीत ड्रॅगनची शेती जी आहे ती सोपी आहे एकदम? काय किचकटपणा काय आहे याच्यामध्ये? काहीच नाही. सुरुवातीला आहे तेवढं स्ट्रक्चर उभा करणं, लागवड करणं. बाकीचं तुम्हाला तर काय? शेतीमधलं पण डिटेल एवढं नॉलेज नाही आहे. हं. तुमच्या तिकडं एक सैनिकाची एक विनिंग झाली, एक पोलीसची विनिंग झाली, एक आता तुम्ही शेतीमध्ये पण करताय. हो. बरोबर आहे. मग तुमचे जे रिटायर्ड झालेले मित्र आहे शेती पोलीसमधले किंवा इतर क्षेत्रामध्ये त्यांचं काय? त्यांनी साहेब आपली स्तुती करतात येऊन या ठिकाणी म्हणतात बरं. तुमच्यासारखी शेती कोणी करू शकत नाही म्हणतात. बरं बरं हो, या 5-6 गावामध्ये तेच बोलतात ना. बरं. ते म्हणतात तुम्ही गडसावासारखी शेती करू शकत नाही. मग तुम्ही जे समजा शेतकरी आहात, बाकीचे शेतकरी जे आहेत जे म्हणजे अगदी त्यांच्या पिढ्यानपिढ्या शेती चालू आहे, त्यांना 20-30 वर्षाचा अनुभव आहे. मग एकरी उत्पन्न त्यांना 4 लाखाच्या पुढे 5 लाखाच्या पुढे जात नाही. आज तुमचं एकरी उत्पन्न आता कमीत कमी 10 लाखाच्या पुढे क्रॉस करते. हो. काय वाटतं तुम्ही त्यांना सल्ला काय द्याल? सल्ला त्यांनी हे प्रॉडक्ट वापरावं. बाकी रासायनिक खत आपण किती वर्ष घालणार आहे तुम्ही? आता समजा हे ड्रॅगन फ्रूट आहे, या वर्षी घातलं, पुढच्या वर्षी घातलं, तिसऱ्या वर्षी घातलं, बरोबर. तुमची जमीन नापीक बनणार आहे नंतर. त्याला बरोबर. तुमची आता ही जमीन तर पलटी होणारच नाही. बरोबर. फिक्सच आहे आज 10-20 वर्षासाठी या ठिकाणी. बरोबर. हं. त्यासाठी हे आपले जे आपलं हां एसटी वैदिकचं जे आहे ना ते बसवलं चालणं गरजेचं आहे. मला एक सांगा, समजा तुम्ही हे सगळं समजा वापरताना तुम्हाला अडचणी नाही आल्या किंवा समजा काही रोगराई वगैरेची समस्या कधी? काहीच नाही सर. रोगराईचा प्रश्नच नाही. हां आता रोगराई म्हणायचं तर आता 5 महिन्यापासून पाऊस आहे. बरं. आणि आपली बाग बघा हिरवीगार आहे बघा. एकदम मस्त हिरवीगार आहे. मग याच्यामध्ये आता समजा जे काही स्पॉट तुम्हाला दिसतात, जो पिवळेपणा थोडाफार दिसतो ना, त्याचं कारणीभूत काय आहे की याच्यामध्ये जे हे आहेत काय नायट्रोजन लेवल आहे जास्त. कृषी अमृत गेल्यामुळे नायट्रोजन लेवल काय झाली आहे? वाढली. आलं लक्षामध्ये? आणि मग नायट्रोजन लेवल ज्यावेळेस वाढली तुमची तर याचा अर्थ आपल्याला काय कळतोय की नायट्रोजन लेवल वाढल्यामुळे ते पिवळं पडलंय. म्हणजे त्याच्यामध्ये जो कार्बन यायला पाहिजे होता, जेवढा नायट्रोजन यायला तेवढा कार्बन यायला पाहिजे होता, तेवढा बॅलन्स झाला नाही. कसं असतं, जसं नायट्रोजननी वाढ होते त्याबरोबर कार्बननी काय होते? मॅच्युरिटी येते. मॅच्युरिटी. मग दोघांचं बॅलन्सिंग नाही झालं का नुसती वाढ होते. मग नुसती वाढ झाली का, जसं आपण म्हणतो ना की समजा एखादं पॅकेट आहे आणि ते पॅकेटमध्ये फूड पॅक केलं जातं, फूड नाही आलं, नुसतं पॅकेट पुढे गेलं तरी का मग पॅकेट पुढे पॅक होतं. हो ना. हो. तसं हे पानं रिकामी म्हणजे पिवळी पुढे पुढे चालतात. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येत नाही. मग मॅच्युरिटी येण्यासाठी
त्याच्याबरोबर RNPH किती महत्वाचं हे तुमच्या बागेवरून कळतं. हो. म्हणजे तुम्ही बेसल डोस तर भरपूर टाकलाय, हो, हो. खर्चही केलाय, परंतु तो बॅलन्स नाही झाला. बॅलन्स हो. मग अशा वेळेस तुम्हाला जे उत्पन्न आहे ते उत्पन्न मिळतंय, पण तुम्ही समाधानी आहे. कारण तुम्ही समाधानी कोणत्या अँगलनी आहे का बाबा मला इतरांपेक्षा तर चांगलं मिळतंय, परंतु तुमच्याच बरोबर तुम्ही SC DODचे शेतकरी जर पाहिले तर ते याच्यापेक्षाही जास्त उत्पन्न काढतात. घेऊ साहेब, त्यांच्या पुढे जाऊ आपण. जाऊ शकतो हा बिलकुल, जर बॅलन्स केलं तर. बरोबर आहे ना. थोडक्यात जे बाकीचे शेतकरी आहे या भागामध्ये जास्त ऊस शेती होते, ऊस आहे साहेब. त्याच्यानंतर अजून सोयाबीन वगैरे जास्त होते. ते त्या शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? तुम्ही लागवड काहीही करा, ऊस करा किंवा सोयाबीन करा, तुम्ही हे प्रॉडक्ट तुम्ही वापरा, बरोबर. तुम्हाला उत्पन्न मिळणारच आहे ते. काही करा तुम्ही, हां. कुठली बाग करा तुम्ही. हां, हां. तुम्ही हेच नाही की ड्रॅगन फ्रूट करा हे म्हणणार नाही मी. पेरू करा, सीताफळ करा, कुठलंही पीक घ्या, तुम्ही हे प्रॉडक्ट वापरा तुम्ही, तुम्हाला 100% बेनिफिट मिळणार म्हणजे मिळणार. की शेतकऱ्यांनी ते वापरलं पाहिजे, बरोबर आहे. पण ते शेतकरी तर असं म्हणतील ना, तुम्ही पोलीस होते किंवा तुम्ही मेजर होते, तुमच्याकडे पैसा आहे रिटायरमेंटचा, म्हणून तुम्ही एवढा खर्च केला, आम्ही कसं खर्च करणार? आता खर्च करायचा विषय कुठे या ठिकाणी. तुम्हाला आता समजा मला 10 लाख मिळाले, हां. याच्यातून मला समजा 2.5 लाख रुपये माझा खर्च झाला खात्याला समजा. बरोबर. बाकीचे माझे शिल्लकच राहिले ना ते. पण आधी जे भांडवल लावलं तुम्ही, म्हणून मग तुम्ही ते म्हणतील ना. भांडवल तर लावावं लागेल ना सर. माझं तर असं- म्हणजे त्या शेतकऱ्यांना माझं काय मत आहे का तुम्ही त्यांनी 1 एकर लावा, तुम्ही बिगाभर लावा ना. थोडंसं लावा तुम्ही, रिंगवर करा. जसं मी आता जे पाईप टाकून केले तुम्ही जास्त खर्च केला, हा जास्त खर्च केला. तुम्ही फक्त पोलवर करा ना. हा पोलवर करा, रिंग टाका तुम्ही. आता हे हा. कसं हे जे आहे पाईप मला काय सांगितलं की 20-25 वर्ष चालते. बरोबर. पण काही लोकांनी ती तारा केली आहेत. बरोबर. तारा ते कुजण्याच आहेत त्या. नाही, ही ट्रेलीच पद्धत आहे. हा ट्रेलिस पद्धत. आणि मग मी काय केलं, हे 10-20 वर्ष म्हणल्यानंतर हे तुटून म्हणून हे जे पाईप टाकले, बरोबर. त्याच्यामुळे याचा खर्च वाढला साहेब. जर समजा आता जे टाईप टाकल्यामुळे याचा खर्च मोठा झाला, परंतु जर तुम्ही ट्रेलीज केलं, आपलं सॉरी हे जर केलं पोल हा, केलं, हा. तर पोलला एवढा खर्च येत खर्च नाही. येतच नाही ते. फार खर्च नाही येत पोलला. उत्पन्न एवढं निघत नाही ना. कशाचं नाही. पोलनी लागवड केली तर थोडंसं वाढ बघावी लागते, आणि ट्रेलीज केलं तर लवकर डेव्हलप होते. हो. पण उलट मी असं म्हणेल, तुम्हाला जर खूप वर्ष टिकवायचं असेल तर तुम्हाला पोल चांगलं, हवा खेळती राहते. चालते साहेब, ते दोन्ही पद्धतीने चालते काढचं. आहे का नाही? हो. पद्धती दोन्ही चांगल्या आहे. अजून सगळ्या दोन्ही जे पद्धती आहे प्रयोगात आहे. कारण प्रत्येकाचे कोणाचे 5 वर्ष झाले, कोणाचे 3 वर्ष झाले, कोणाचे 4 वर्ष झाले. जेव्हा सगळ्यांचे 10-10, 12-12 वर्ष होतील, तेव्हा आपण ह्या अनुमानावर येऊ शकतो की बाबा दोघांपैकी कुठली पद्धत योग्य आहे. पण आज तर या मितीला असं दिसतंय दोघांचे आपले आपले फायदे आहे. याच्यामध्ये लवकर उत्पन्न वाढतंय वाढते. आणि त्याच्यामध्ये जरा निरोगीपणा राहतोय. आणि सुरुवात कमीपासून सुरुवात. हा. साहेब आपलं पुढच्या वर्षी 40 टन निघणारच आहे. आपलं 2 उत्तर वर्ष झालेत फक्त. आणि 2च बेसल डोस झाले. 2च वेळ झाले आणि 2च वर्ष झाले. आता तिसऱ्या लागवडीपासून सगळं वापरताय. हा मार्गदर्शन कोण करतंय? मी सर्व युट्यूब स्वतःच मार्गदर्शक आहे तुम्ही? हो. आणि बरं. परत इकडे हे माने साहेब. माने साहेब. बर हा. बर बर बर. म्हणजे एकंदरीत तुम्हाला काय वाटतं बरं, शेतीमध्ये आज शेतकऱ्यांनी थोडंसं सुधारणा करायला पाहिजे काय? माने साहेब, तुमच्याकडे बागायती शेती वाढते तुम्ही म्हटली, हो, वाढायची. काय आहे याचं म्हणजे उत्तर? तर सर आतापर्यंत त्यांनी जी छोटे पिकं करतात, हा. छोट्या पिकामधून त्यांचं खाणं म्हणजे खाण्यापुरतंही उत्पन्न निघत नाही सध्या त्यांचं. बरोबर आहे. म्हणून त्यांनी आता सर्च करायला चालू केले, हा. फळबाग करायची. हा. मग फळबाग करायची तर कशी करायची, बरं. ती केमिकलवर केलं तर फेल जायला लागले. बरोबर आहे. मग पुन्हा आपले व्हिडिओ पाहिले, कुणी मित्रांनी सांगितले, कुणी पाहुण्यांनी सांगितले, मग ती बघून मग पुन्हा आपल्या ऑफिसला फोन करतात. त्याच्यामुळे तिथला नंबर भेटला. बरं. मग पुन्हा भेट घेऊन मीटिंग घेऊन चर्चा करते की आपल्याला असं करायचं तर वैदिकवरच करायचंय. बरं बरं. कारण बाकीचं केमिकल मध्ये कुठलंच आपल्याला भविष्य राहिलेलं नाही. बरोबर बरोबर. अशा प्रकारे शेतकऱ्याचे वाढ होत आहे. अच्छा अच्छा अच्छा. तर सगळीकडे लोक ऊसच पितात, ऊसामध्ये बी ॲव्हरेज कमी झालंय. हा. बरोबर ना सर? 30%. आता बरेच जणांना फळबागांकडे वळताय, पण फळबागांकडे वळण्यापूर्वी पिकं बदलून चालणार नाही, तुमची मानसिकता पण बदलायला पाहिजे की बाबा रे 1 एकर लावण्याच्या ऐवजी मी 10 गुंठे लावेल, पण ते 10 गुंठ्याला मी काय करेल, मी बागायती सारखं करेल. हो. बरोबर आहे की नाही? बागायती म्हणजे वर्षभर त्याच्यामध्ये टाकून द्यायची तयारी पाहिजे. आणि भाजीपाला किंवा बाकीचे हे पिकं कसे आहे की आता टाकलं की लगेच निघालं. बरं, ऊसामध्ये कमी टाकायचं आणि वर्षानंतर घ्यायचं. कापूस किंवा बाकी सोयाबीनमध्ये किंवा मकामध्ये, गहू ज्वारी बाजरीमध्ये आता टाकायचं 3-4 महिन्यांनी घ्यायचं. ते बी थोडंच टाकायचं, थोडं टाकायचं, थोडं घ्यायचं. याच्यामध्ये भरपूर टाकायचं, भरपूर घ्यायचं. म्हणजे तुमचा निर्णय, तुम्हाला काय पाहिजे का हो? बरोबर. हां, म्हणजे तुम्ही जर मोटरसायकल घेतली त्याच्यावर 2च माणसं बसतील, कार घेतली तर 4 माणसं बसतील. फक्त कारला पैसे
जास्त लागते. शेवटी दोघांचा आपला आपला काय फायदा आहे. म्हणजे थोडक्यात ड्रॅगन शेती ज्या भागात मराठवाड्यामध्ये मी जी पाहिली तर पिवळेच प्लॉट पाहिले. मी एक काही प्लॉट असा पाहिला नाही की तो असा हिरवागार आहे. तो ज्यांनी लावली त्यांनी सगळे ते रोगटच सगळी परिस्थिती आहे. काय सांगाल त्यांना? त्यांना सांगायचं काय साहेब, शेतकऱ्यांनी स्वतः पण केलं पाहिजे. नाही लक्ष तर दिलं पाहिजे. मी ड्रॅगन लावले म्हणून तर तुमच्या घरी झोपत आहोत चुकीचं आहे. किंवा एखाद्या भिंतीवर घोड्याचं चित्र लावणं किंवा सूर्योदयाचं चित्र लावून जमणार नाही. मग तुम्हाला 7ला तर फवारणी घ्यायची तर घ्यायचीच. सूर्याखालीच यावं लागेल हा. तुम्हाला. तुम्हाला 10 दिवसाला फवारणी घ्यायची तर घ्यायचीच आहे. म्हणजे जे काम जिथं गरजेचं आहे गरजेचं ते आहे, केलं पाहिजे. केलं पाहिजे. दुसरी गोष्ट जे तुम्हाला म्हणजे आता तुम्ही ज्या पद्धतीने एस सी केलं म्हणून तुम्ही सक्सेस झाला. एखाद्याने केमिकलवर केलं, जैविकवर केलं, ऑर्गॅनिकवर केलं तर ते फेल होतात. त्यांच्यासाठी काय सांगाल? सर केमिकल लॉंग लाईफ नाहीये, तात्पुरतंच आहे ते. पण ते तर जवळ 20 वर्ष शेती करतात केमिकलवर. मग तेच काय प्रत्येक वर्षी टाकत चालायचं ना, ते टाकायचं तेवढंच काढायचं. हा, जमिनीचा पोत घसरतो साहेब. खाजा मेला नातू झाला खुटच्या खुट उभा राहिला. हा. बस काहीच नाही. काहीच नाही, तोंडाला तोंड मिळतं फक्त त्यांचं. काय वाटतं ते तुम्हाला? नाही केमिकल नाही साहेब, बरोबर हा? नाही. केमिकल तात्पुरतं देते ते, नंतर जमीन तुमची सुपीक राहणार नाही, जमिनीमध्ये ताकद राहणार नाहीये. अच्छा, म्हणजे जर याला भविष्य नाहीये केमिकलला, हा, हा. ह्या जर प्लॉट केमिकलवर असता तर ते लगेच पिवळा पडला असा सुरुवात बोडापासून. मग फवारण्या करू परेशान. बरोबर आहे. बापरे, कलर पहा ना. हे बघा सर, हा बापरे. हा हे बघा ना तुम्ही, ग्लेझिंग काय आहे त्याला? हा? हा पूर्ण ते आणखी उद्या झाला आणखी जास्त गुलाब होते. ते मंदिराच्या बाहेर गुलालाचा कसा टिक लावला? क्या बात आहे, सुंदर आहे एकदम. जमिनीत तेच म्हणतो मी, ही ड्रॅगनची शेती नाही. इथं ड्रॅगनला म्हणजे वावच नाही, अशा प्रकारची जमीन आहे. जमीन साधारण असताना देखील हां चांगल्या पद्धतीनं प्लॉट डेव्हलप झालेला आहे. बरोबर विशेष आणखी त्यांनी सांगितलेलं आहे की जास्त वैदिकवर भर दिल्यामुळं बरोबर, 100% वैदिक वरच, 100% केमिकल काहीच वैदिक नाही. आहे. प्लॉटमध्ये ग्रीनरी जास्त आहे, बरोबर फुटवा पण जास्त आहे. बरोबर. आणि आज अक्षरशः पाणी वाहते 2 तासाच्या मधून. बर प्लॉट नंबर 1 आहे. फळांची संख्या जास्त आहे, बरोबर फळांचा आकार जास्त आहे, रंग जास्त आहे, बरोबर चव पण छान आहे. बरोबर. खाऊन बघा. अप्रतिम आहे. आणि चव आहे म्हणूनच काय आहे, चव आहे म्हणून त्याला किंमत आहे. इतर फळापेक्षा दुसऱ्या काही ह्याच्यात चव वेगळी आहे. मार्केटमध्ये जी आपण व्यापाऱ्याकडे जी फळं घेऊन जातो आपण, हा हा त्या ठिकाणी हम्म, हम्म. मग ते ज्या दिवशी आपला माल गेला नाही तर त्या दिवशी दुसऱ्या आडतीवर माल आलेला होता. हा हा आणि ते मग माझ्या आडत्यानं म्हणले की गडसाहेब तुम्ही माल दुसऱ्या आडतीवर टाकला आज. मी म्हणलं, नाही टाकला मी माल. बर म्हणले ते कसं काय मला हे गड साहेबाचा माल आहे म्हणून विकलेत. म्हणलं, ते आपलं ते ब्रँड आहे म्हणलं, आपलं ते बर बर. ब्रँड आहे. हा हा अच्छा. हा आपल्या नावानं पण विक्री करतात तिथे त्या ठिकाणी, अच्छा. गड साहेबाचा माल आहे म्हणून असं. बर बर. हा. म्हणजे व्यापाऱ्यांनी तुमच्या मालाला ब्रँड बनवलंय. हा कशामुळे? मग ह्याची साईज, ह्याची क्वालिटी समजा, ह्याचं चव म्हणा, ह्याची वेगळीच आहे साहेब त्याच्यामध्ये. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमचे काहीतरी काही आयुक्त सुद्धा ड्रॅगन मध्ये वापरतात शेतीमध्ये. खूप चांगलं आहे. हो बाहेरूनच कौतुक म्हणजे इतरांकडून नाही, शेतीमध्ये या भागामध्ये या जमिनीमध्ये अशी बाग टिकवणं म्हणजे सोपं नाही. जबरदस्त. तुम्ही टेस्ट करून बघा. नाही मेहनत, आणि त्यांनी ते केमिकल वापरलं नाही बिलकुल. केमिकल तुम्ही खाऊन बघा. एवढ्या पावसामध्ये डायरेक्ट पांचट लागतं ते. आपल्याला सांगायचं काय याच्यामध्ये की जी टेस्ट आहे तुमची, त्याच्यामुळे तुमचं याच्यामध्ये बाजारामध्ये, आता तुमचे मित्र एवढंच म्हटले की तुमचं नाव झालंय सगळीकडे. हो हा हो साहेब. त्याचं कारण काय? आपली मेहनत आणि जे क्वालिटी आहे. केमिकल मध्ये पिकवलं असं नाव झालं असतं का? नाही ना साहेब, हा केमिकलचं एवढं होत नाही. तुमचं व्यापाऱ्याचं नाव झालं, तुमच्या मित्रांमध्ये नाव झालं, हो, हो. टिकली बाजार म्हणून. ती जर पिवळी पडली असती तर त्यांनी तर तिथं शर्त लावली ती मार्केटला, हे माल तुमचाच आहे म्हणून. मी म्हणलं तुम्ही लावा शर्त. मार्केटमध्ये हा. माल गेल्यावर व्यापारीची खरेदी करते 4 कॅरेट 5 कॅरेट. हा ते स्वतः म्हणते ते मध्ये गरड साफ का माल आहे. हा म्हणजे माल पाहून सांगता. माल पण एक गरड साफ का माल आहे.
इसमें कुछ भी नहीं है और गरज साहब ने बोलना चाहिए ये एसटी वैदिक का माल है, हाँ, ये गरज साहब का माल है और गरज साहब बोलेंगे ये एसटी वैदिक का कमाल है. बरोबर आहे नाही सर, ना. मी सांगतो त्यांना मी एसटी शिवैदिक वापरतो म्हणून तुम्ही हे बी- एसटी वैदिक म्हणत जा, लोक काहीतरी वेगळंच म्हणतील. सॉइल चार्जर म्हणा सोपं. सॉइल चार्ज हा. तेच वापरतो आणि त्याची फळाची चव सुद्धा बघा मला वेगळी चव लागते. हे कोण आहे तुमचे? हे गडीच आहे माझे अच्छा, हे तुमच्या इथं काम करत इथं सगळं. थोडक्यात एकंदरीत तुम्ही का समाधानी आहे? बिलकुल सर, पुढच्या वर्षी थोडं ह्या बेसल डोस मध्ये चेंज करा. Change. आणि पुढच्या वर्षी रेकॉर्ड ब्रेक बिलकुल साहेब. थोडीशी भर द्या आणि उत्पन्न तुमचं पुढच्या वर्षी टार्गेटच पाहिजे का उद्या हो. 30 टन पुढच्या वर्षी माल निघाला. बिलकुल ते ओके? काढायचं आणि तुम्हालाच बोल राम सरांनी बोलायचं. आणि 4 बेसल डोस टाकायचे. बिलकुल साहेब. ओके, ओके साहेब. तुम्हाला मार्गदर्शन मार्गदर्शन राम सरांचं तर खूपच आहे तिकडून रोजच. मार्गदर्शन, पण रोज. इथं आम्हाला खालच्या लेवलमध्ये हे आमचे राम सरांचं मार्गदर्शन कसं मिळतं तुम्हाला? सांगतात त्यांनी गायडन्स करतात हा, असं करतात. तुम्ही YouTube लोक- आणि तुमचे येते ना साहेब Video. वरती. हा, video. रोज बघता. तुमचे बघतो ते तुम्ही एक दाखिल होतं उदाहरण. मला आता काय करायचंय, बस झालं मी एवढं 2 रूमचं घर राखलं, स्लॅबचं झालं बा एवढं. अरे तू गाडी घे, तुझे मुलं बाळ हॉटेलमध्ये जातील, हे पाहायला आपलं. दूरदृष्टी. तात्पुरता विचार नाही करायचा. बरोबर, अरे, पायाजवळ नाही पाहायचं. राहिलं ते राहून जाईल ना ते. मोठं स्वप्न बघायचं. बरोबर आहे की. जसं तुम्ही ते उदाहरण दिलं होतं ते अंबानीचं, हा, हा. ते कसं करतो ते म्हणतो का मला बस झालं जेवण. बरोबर आहे असं ना, एवढं नाहीये. कमवलं तरी पण तो म्हणतोच पाहिजे अजून. आज आपले देशाचे पंतप्रधान त्याला जेवायला कमी आहे का, ते कशाला करतात? बरोबर आहे ना. तसं नाही करत राहायचं. हे जन्मच आलेलं आहे. त्याच्यासाठी ना, कर्म हा, करण्यासाठी. आपल्याला या ठिकाणी कमवायचं पण आपला आनंद आला पाहिजे, आपण जे करतो त्याच्यामध्ये सर. हा, असा विषय आहे. म्हणून आपण सर्वांनी आपल्यापेक्षा जास्त कमवलं पाहिजे, गरजेपेक्षा हा. जास्त कमवा आणि लोकांना वाटा. हाच जीवनाचा सार आहे. आणि जरी समजा फळं समजा आणखी बाजारभाव जरी कमी झाला, फळ बघा ज्या झाल्या, गोरगौरी फळं खातील साहेब ह्याचे. क्या बात आहे, क्या बात आहे. ह्याला सुद्धा खायला मिळेल. तुम्ही जर हे बाग बघितला, तिकडे जरा वीक आहे आणि तिकडे बरोबर. फळधारणा पण कमी आहे. हो. आणि इकडे ग्रोथ ज्यादा आहे. हो. आणि इकडे फळधारणा पण ज्यादा आहे. त्याचं कारण सांगतो. तिकडे तुमची जमीन हलकी आहे. हलके साहेब. बरोबर आहे. बरोबर आहे. हलकी जमीन असल्यामुळे, तिकडे खडवण असल्यामुळे जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब कमी आहे. कमी आहे. बरोबर आहे. आणि इकडे जमिनी भारी असल्यामुळे सेंद्रिय कर्ब ज्यादा आहे, म्हणून इकडे CN रेशो मेंटेन झाला. तिकडे CN रेशो मेंटेन झाला नाही, म्हणून तिकडं तुमची वाढ चांगली झाली नाही. बरोबर. तुम्ही जर CN रेशो मेंटेन जर केला इथे आणि अजून जर 2 बेसल डोस वाढवले, तर तुमचं जे स्वप्न आहे ना उत्पन्नाचं, नक्कीच वाढू साहेब. येस नक्कीच वाढू येस. साहेब. साबर कुठलं आहे? जंगलात. मग याला नागडं कोणी केलं? याला नागडं केलं आपण. आणि जबाबदारी लोटतो उन्हावर, सूर्यावर. बरोबर आहे. सूर्य कधीच नागडा करत नाही. बरोबर आहे ना. तर त्याला जर करायचं आहे तो राग करतो डायरेक्ट. बरोबर आहे. तर हे जे नागडा केलाय ना, याचं कारण असं आहे, ह्याच्यामध्ये नायट्रोजन लेवल ज्यादा आहे. तुम्ही ऑलरेडी 80 बॅग टाकल्या. बरोबर. तिकडे कार्बन रेशो मेंटेन झाला, काळी जमीन होती. इथे खडवण आहे सगळं, आहे ना. खडवण असल्यामुळे ह्याच्यामध्ये कार्बन लेवल ऑलरेडी कमी आहे पहिल्यापासून. तुम्ही सेंद्रिय कर्ब तपासला तर इकडे अर्धाच भरेल, 0.7 पर्यंतच आहे. बरोबर आहे. तपासून पहा. मग इकडे जर सेंद्रिय कार्बन नाहीये, इकडे काय होणार? व्हेजिटेटिव्ह ग्रोथ होणार. व्हेजिटेटिव्ह ग्रोथ म्हणजे फक्त रस राहतो. मग तो रस उन्हामध्ये उडून जातो, तो सडून जातो आणि त्याचं बर्निंग होतं आधी. म्हणजे आधी तो पिवळा पडतो. ते बघा, इथे पिवळा पडला वेळेवरती बघा, दिसतोय. हे बघा, आधी असं पिवळं पडतं. आता ते जायच्या मार्गावर आहे हे ते. बघा, हे असं पिवळं पडतं. हे बघा, पुढचं गेलंय बघा. होय, होय. हे बघा, हे पहा, हे आधी पिवळं पडलं आहे ना, नंतर काय झालं? वाळून गेलं. हे बघा, इथं पण आहे. म्हणजे हा रोग नाही आहे. लोकांना असं वाटतं हा रोग आहे. हा रोग नाही आहे, तर ही डिफिशियन्सी आहे. कशाची? क्लोरोफिल. याला क्लोरोसिस असं म्हणतात. हे क्लोरोसिस आहे सगळं. क्लोरोसिस झालंय ना. मग हे जळणार काही दिवसांनी, म्हणजे असं होणार. आता मुद्दा काय होतो की याला अनेक कारण आहे, काही एकच कारण आहे असं नाही. परंतु मेन कारण त्याचं काय आहे की याच्यामध्ये गर नाही आहे. आता गर होता तेवढं शिल्लक राहिलं, जेवढं पाणी होतं तेवढं वाळून गेलं. जे घर आहे ते मग आता ह्याच्यामध्ये मला तुम्हाला काय सांगायचं आहे की जर तुम्ही कार्बन रेशो मेंटेन केला, मी नेहमी काय सांगतो ओरडून का कृषी अमृतबरोबर RNPS तेवढ्याच ताकदीने गेलं पाहिजे. अनबॅलन्स टाकू नका. आलं लक्षामध्ये. तुम्ही अनबॅलन्स टाकलं तर काय होणार? उदाहरणार्थ तुम्ही जर मीठ आणि मिरची याचा बॅलन्स जर बिघडवला तर काय होणार? सेम. मिरची वाढवली का अपचन होणार, मीठ वाढवला की उलटी होणार. हो. म्हणजे तुमच्या शरीरामध्ये जसं मीठ आणि मिरची महत्वाची, तसं कार्बन आणि नित्र ह्याच्यामध्ये महत्वाचं. तो तुम्ही जर मेंटेन केला तर तुम्हाला अशी वेळ येणार नाही. राहिला प्रश्न वरचा झाकण्याचा. मला सांगा, तुमचं झाड कमकुवत आहे, झाकून काय उपयोग आहे?
झाकून त्याची कमकुवतपणा दूर होणार आहे का? काय म्हणतोय मी, तुमच्यामध्ये प्रतिकार शक्ती वाढली पाहिजे ना. झाकून काय का? हा, केमिकल वाल्यांकडं हे मजबूत करण्याचा मार्ग नाही म्हणून ते झाकायला लावतात. आपल्याकडे त्याची गरज नाही. बरं साहेब, याला पाणी उन्हाळ्यामध्ये पाणी याला हप्त्यातून द्यायचं किंवा नाही? एकदाच द्यायचं, हप्त्यातून एकदा. तानाच्या काळामध्ये बिलकुल द्यायचं नाही. म्हणजे एप्रिल मे मध्ये द्यायचंच नाही. काही गरज नाही. फक्त 10 मिनिटं अगदी फार ताण बसला तर बस, बाकी काही गरज नाही. नारायण गरड, बुधोडा तालुका औसा, जिल्हा लातूर. ओके सर, तुमचा नंबर सांगा. प्रशांत माने. मी लातूर नांदेड धाराशिवसाठी काम बघतो. माझा मोबाईल नंबर आहे 8669 20 02 24. ओके सर, खूप छान माहिती मिळाली. आणि तुमच्या माध्यमातून आता पुढच्या वर्षी आपल्याला ब्रँड व्हिजिट करायची आहे. ब्रँड करायचं ना तर तुम्हालाच बोलवायचं साहेब. नाही, तुमच्या दृष्टीने तुमच्या माध्यमातून या मराठवाड्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना एक काहीतरी नवीन दिशा मिळेल. हो सर. आणि जय जवान जय किसान करूया. आनंद धन्यवाद. धन्यवाद साहेब.